नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वन-आर-टीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आता पूर्व प्रशिक्षण योजना आलेली आहे. जर तुम्ही MPSC पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आता वेगवेगळ्या अकॅडमी थ्रू मोफत पूर्व प्रशिक्षण योजना तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. बार्टी आणि RT, महाज्योती TRTI प्रमाणे. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्रोम ब्राउझरवर यायचं आहे आणि वन-आर-टी नोटीस बोर्ड सर्च करायचं आहे आणि त्यानंतर पहिल्याच नंबरची जी वेबसाईट येते त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 8 प्रकारच्या योजना आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहिल्या नंबरची आहे IBPS, ज्या विद्यार्थ्यांना बँकेचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पोलीस भरती आणि मिलिटरी भरती, त्यानंतर टीचिंगचे विद्यार्थी म्हणजे टीचर, ज्यांना टीचर व्हायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSCचे विद्यार्थी, रेल्वेचे विद्यार्थी, MBA, ठीक आहे, CMAT CETचे विद्यार्थी, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर MPSC इंजिनिअरिंग, त्यानंतर MPSC ग्रुप BC, ठीक आहे, इत्यादी 8 प्रकारचे पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी अपडेट जी आहे ती वन-आर-टी मार्फत आलेली आहे. तर ती विद्यार्थी मित्रांनो आपण एका योजनेची माहिती बघून घेऊ. तर इथे ॲप्लिकेशन फॉर पोलीस भरती आणि मिलिटरी भरती, तर यासमोर क्लिक हेअरचं ऑप्शन येते. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, या ऑप्शनवर क्लिक हेअर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर पोलीस आणि मिलिटरी भरती, ॲप्लिकेशन कशा प्रकारे करायचं याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच मी टाकून देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. रजिस्ट्रेशन लिंक, या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल, जिथे तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, ज्यावर तुमचा OTP येणार आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे. जर तुम्ही पोलीस भरतीचा असेल तर पोलीस भरतीचा भरू शकता. त्यासाठी तुम्हाला 12वी पास पाहिजे. त्यानंतर MPSCचा भरायचा असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन पास असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक योजनेचा जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर तुम्ही तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकता. ओके, तर PDF-मधली जो GR होता, जो नोटीस होती, त्याची स्टेप बाय स्टेप माहितीसुद्धा आपण जाणून. तर विद्यार्थी मित्रांनो जे वन-आर-टी मार्फत पोलीस व मिलिटरी भरतीसाठी जी नोटीस आलेली होती ती आपण जाणून घेऊ. त्यानंतर पूर्व प्रशिक्षण जे आहे ते ऑफलाईन प्रशिक्षण करता योजनेचा तपशील जो आहे तो म्हणजे कोणकोणत्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया विद्यार्थ्यांना लागणार आहे त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण जाणून घेऊ. तर सर्वात पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असणार आहे. त्यानंतर विद्यावेतन तुम्हाला 10,000 आणि 75% उपस्थिती असल्यास तुम्हाला टोटल विद्यार्थी मित्रांनो 72,000 म्हणजे 72,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यावेळेस तुम्हाला एक वेळा 12,000 आणि 10,000 रुपये पर मंथ असे 6 महिने तुम्हाला 72,000 रुपये पूर्ण तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ओके, त्यानंतर योजनेच्या लाभासाठी पात्रता जे आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यानंतर विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती, VJNT प्रवर्गातील असावा. त्यानंतर विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल. यासाठी तुमची CETची एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या, CETची एक्झाम होणार आहे. यासाठी तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर लागतात म्हणजे बार्टी, RT, TRTIचे ते मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईन. त्यासाठी सिम्पली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे ते तुम्ही चेकआउट करू शकता आणि सब्जेक्ट वाईज नोट्ससुद्धा मी टाकून देणार आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे चांदणी परीक्षेत वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे वन-आर-टीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे जी CETची एक्झाम होईल विद्यार्थी मित्रांनो तुमची, त्याची जी डेट राहील म्हणजे ज्या एक्झामसाठी तुम्ही अप्लाय केला आहे त्याची माहिती तुम्हाला नोटीस बोर्डवरच पाहायला मिळून जाईल आणि सिम्पली मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा टाकून देणार आहे. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला टेलिग्राम ग्रुप आजच जॉईन करून ठेवून द्या आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की. त्यानंतर पोलीस भरती प्रशिक्षणाकरिता पात्रता आपण जाणून घेऊ. उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा. त्यानंतर उमेदवाराचे वय किमान 18 ते 33 वर्ष असावे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे मिलिटरी भरती प्रशिक्षणाकरता किमान उमेदवार 10वी पास असायला पाहिजे आणि उमेदवाराचे वय 17 वर्ष व कमाल 21 वर्ष असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर वैद्यकीय अर्हता तुम्हाला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमची उंची आणि छाती. जर तुम्ही ग्रुप BCचे असाल विद्यार्थी तर त्याच्यासाठी वेगळा क्रायटेरिया आहे. पोलीस भरतीसाठी विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी तुम्हाला 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि 155 सेंटीमीटर महिलांसाठी असायला पाहिजे. त्यानंतर छाती जी आहे चेस्ट कमीत कमी 79 सेंटीमीटर, दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 सेंटीमीटर केवळ पुरुषांकरता. महिलांसाठी कोणतीही अशा प्रकारची इलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही आहे. त्यानंतर प्रशिक्षणाकरता द्यावायच्या अनिवार्य वैद्यकीय मानके म्हणजे तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असायला पाहिजे. त्यानंतर छातीचा विकास कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित असावा, केवळ पुरुषांकरता, महिलांसाठी नाही आहे. त्यानंतर प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांनी चांगला
दुर्बीण म्हणजे दृष्टिकोन तुमचा असायला पाहिजे. त्यानंतर म्हणजे कलर ब्लाइंडनेस तुम्हाला नसायला पाहिजे. त्यानंतर नैसर्गिक निरोगी हिरड्या, त्यानंतर दात पुरुष असणे, म्हणजे जेवढं की पोलीस भरतीची शारीरिक पात्रता आहे त्याला ती तुम्ही कंप्लीट केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. हाडाची विकृती म्हणजे हँडिक्राफ्ट विद्यार्थी नसायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर मूळव्याध यांसारखे रोग नसायला पाहिजे. त्यानंतर लाल रंग, हिरवा रंग ओळखता आला पाहिजे. कलर ब्लाइंडनेस तुमची नसली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर प्रशिक्षणाचे स्वरूप. विद्यार्थ्यांना पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. म्हणजे जे ॲक्च्युअल पोलीस भरती असते विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युअल एखादी अकॅडमी जेव्हा आपण जॉईन करतो, सेम तीच अकॅडमी तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातल्या नामांकित संस्था, त्यामध्ये तुम्हाला पूर्व प्रशिक्षण जे पोलीस भरतीसाठी लागते ते मिळणार आहे. जर तुम्ही MPSCचे विद्यार्थी असाल तर MPSCचे प्रशिक्षणसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल. त्यानंतर प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. त्यानंतर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर आरक्षण तक्ता आपण जाणून घेऊ की ही जी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ही विभुक्त जाती विजय ए म्हणजे 40% त्यांना रिझर्वेशन आहे. 40% सीट जे आहे ते विभुक्त जाती विजय ए साठी असणार आहे. त्यानंतर भटक्या जमाती गट ब NT B साठी 22.50% असणार आहे. त्यानंतर भटक्या जमाती गट क साठी 22.50%, गट ड साठी 15%, अशा टोटल 100% असणार आहे. आणि त्यानंतरही त्यात जे आहे महिलांसाठी 30% रिझर्वेशन आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी 5% आणि अनाथांसाठी 1% जागा जे आहेत ते आरक्षित आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहू शकता तुम्ही इथे. आधार कार्ड लागणार आहे. जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. वैध नॉन क्रिमिनल म्हणजे नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पोलीस भरती प्रशिक्षणाकरिता तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात, फॉर एक्झाम्पल इयत्ता 12वी उत्तीर्णाची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, 2 पैकी 1 लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्याकडे एक तर मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, 2 पैकी 1 जर असेल तर चालून जाईल. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अनाथ असल्यास तुम्हाला अनाथाचा दाखला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र असतात, दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर सेकंड क्रायटेरिया मिलिटरी भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी की 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. तेच सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला, अनाथ असल्यास अनाथाचा दाखला, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की अर्ज कसा करावा. अर्जाची जी प्रोसेस आहे ते लवकरच आपला व्हिडिओ जो आहे तो स्टेप बाय स्टेप मी टाकून देईन विद्यार्थी मित्रांनो, किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी लिंक देऊन देईन. तिथून तुम्ही स्टेप बाय स्टेप फिलअप करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर कॅफेत जो आहे 1RTचा फॉर्म जो आहे तो स्टेप बाय स्टेप तुम्ही फिलअप करू शकता. ओके. त्यानंतर अर्ज भरताना काही माहिती लाल रंगाच्या चिन्हाने दर्शवलेली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे. जे रेड कलरमध्ये असेल ते कंपल्सरी भरावी लागेल विद्यार्थी मित्रांनो, किंवा जिथे स्टार दिलेला असेल. त्यानंतर अर्थसोबत तपशिलाचा सर्व नमूद कागदपत्रे छायांकित करून स्पष्ट दिसेल असते स्कॅन करून जोडावे. तर प्रत्येक डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला स्कॅन करायचं आहे. जर तुम्ही मोबाईलला फॉर्म भरत असेल तर डॉक स्कॅनरनं तुम्ही स्कॅन करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल जर तुम्ही मोबाईलला फोटोग्राफ्स काढणार तर तिथे तुमची सावली यायची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. डॉक्युमेंटवर कोणत्याही डॉक्युमेंटवर तुमची सावली नसायला पाहिजे. ठीक आहे. ते स्पष्टपणे दिसली पाहिजे अशी असायला पाहिजे. त्यानंतर अटी व शर्ती. यासाठी अटी व शर्ती काय लागणार आहे. अंतिम जो डेट आहे आपल्याचा तो आहे 25/6/2026. डेट एक्सटेंड होईल की नाही हे नंतर आपल्याला माहिती पडेल. तर अपडेटसुद्धा मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देणार आहे. त्यानंतर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज स्वीकारला येणार नाही आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे याचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक 1RT यांचे राहतील. त्यानंतर सिंपल जे आहे ते माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही रीड करू शकता. ही संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी टाकून दिलेली आहे. त्यानंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत 1RTच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. संपर्क क्रमांक 3 दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. एक संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि संकेतस्थळाची वेबसाईट. यावर तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते तुम्हाला कोणतेही तुमचे डाऊट्स आहे त्याचे निराकरण तुम्हाला साईटवर पाहायला मिळून जाईल, नोटीस बोर्डवर, किंवा तुम्ही त्यांच्याशी कॉल संपर्क करू शकता. कोणतीही माहिती, डाऊट्स, अपडेट पाहिजे असल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला सुद्धा कॉल, मेसेज किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही आजच जॉईन करून ठेवून द्या. टेलिग्राममध्ये विद्यार्थी मित्रांनो एक नॉर्मल ग्रुप आहे आपला जिथे अपडेट देत असतो, आणि विद्यार्थ्यांचा डिस्कशन ग्रुप आहे. ते दोन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करा, जेणेकरून अदरसुद्धा विद्यार्थी तुम्हाला मदत करतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. धन्यवाद.